आणि आता एक नजर टाकूयात 9 जिल्ह्यातल्या बातम्यांवर न्यूज टॉप 9 मध्ये। ग्रामस्थांच्या मागणीनंतर शिर्डीमध्ये साईबाबा संस्थानकडून जुनी दर्शन रांग हटवण्याचं काम सुरू। त्रिसदस्यीय समिती बरखास्त करून लवकरात लवकर विश्वस्त मंडळ नेमण्याची राज्य सरकारकडे मागणी। नाशिकच्या ओझरमध्ये चंपाषष्ठीला घुमला येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर। खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवाला सुरुवात, भाविकांची अलोट गर्दी। नंदुरबारमध्ये 21 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या चेतक महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात। चेतक महोत्सवामध्ये घोड्यांच्या स्पर्धांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन। नाशिकच्या येवला खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीमध्ये शेतकरी विकास पॅनलला 3 जागा तर एका जागेवरती अपक्ष उमेदवार विजयी। नांदेडमध्ये विश्रामगृहामध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिम समाजाची बैठक। नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीजच्या बैठकीचं आयोजन। कोल्हापुरातल्या इचलकरंजीत कोळसा कारखान्याची वीज आणि पाणी पुरवठा बंद करण्याची मागणी। ग्रामपंचायत प्रशासनाकडून महावितरणला निवेदन। गोंदियाच्या आमगाव तालुक्यामध्ये सुपली पार इथं धानाच्या गंजीला अज्ञाताकडून आग, शेतकऱ्याचं 70,000चं नुकसान। परभणीच्या जिंतूरमध्ये हरभरा पिकावरती मोर रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांनी उभ्या पिकात सोडल्या शेळ्या। साताऱ्याच्या कराड शहरात 2 तरुणांकडून बेकायदेशीर पिस्तूल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई।